नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत म्युच्युअल फंडामध्ये परफेक्ट एंट्री आणि एक्झिट कधी आणि कशी करावी यावर. आपल्या गुंतवणुकीच्या यशस्वी प्रवाहासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याची योग्य वेळ कधी येते याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. योग्य खरेदी तंत्र समजून घेतल्यास आणि आर्थिक सर्वेक्षणाचा अभ्यास केल्यासच तुम्ही फायदेशीर योजना निवडू शकता. प्रशासकीय खर्च कमी असणे आणि अंतर्गत आर्थिक स्थिती मजबूत असणे महत्त्वाचे आहे. तसेच गुंतवणुकीमधून कधी माघार घ्यावी हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर योजना संशयास्पद असेल, चालक वादग्रस्त असेल किंवा कारभार बेशिस्त वाटत असेल तर गुंतवणूक मोकळी करण्याचा विचार करा. मंदी सदृश्य परिस्थिती किंवा शासकीय धोरणात बदल झाल्यास हा विचार महत्त्वाचा ठरतो. आणि शेवटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना धारण करण्याची सहनशीलता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूक यशस्वी होण्यासाठी धीर आणि वेळ यांची योग्य सांगड घालणे आवश्यक असते आणि गरजेचे असते. तर चला जाणून घेऊया या सर्व मुद्द्यांचे महत्त्व. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर इच्छुक असाल की आर्थिक जागरूकता आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केव्हा कराल व केव्हा मोकळी कराल? गुंतवणूक केव्हा कराल? आर्थिक गरजा पूर्ण करण्याची योग्य वेळ. अनेकांना सर्वसाधारणपणे पडणारा सर्वसामान्य प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडात आम्ही गुंतवणूक केव्हा करावी किंवा युनिटची खरेदी केव्हा करावी. गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे असे मत आहे की अधिक लाभ, अधिक नफा, परतावा दडला आहे तो खरेदी करण्याच्या तंत्रात. वरचेवर भविष्यकाळ व सुरक्षित जास्त चढ उतारीचा झाल्याने विक्रीमध्ये नफा कमी आहे. तेव्हा म्युच्युअल फंडातील युनिटची खरेदी योग्य वेळ, योग्य परिस्थिती, दूरदृष्टी ठेवून केल्यास ती अतिशय किफायतशीर ठरते. आर्थिक गरजा शोधा. एखादा गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी तसेच केव्हा खरेदी करायला पाहिजे यापूर्वी अशा गुंतवणूकदाराची ओळख असावी. सामाजिक स्तर कोणता, त्याच्या आर्थिक गरजा कोणत्या या ओळखून त्या गरजांशी समन्वय साधणाऱ्या योजनांचा शोध घ्यावा. अशा प्रकारची योजना सापडली की लगेच अशा योजनेत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू करावी. परंतु स्वतःच्या आर्थिक गरजांची पूर्तता होण्यास मदत न होणाऱ्या योजना टाळणे अधिक चांगले असते. खरेदी तंत्राचा अभ्यास. आपली मानसिकता कशी आहे? म्युच्युअल फंडाचा NAV म्हणजे भविष्यात वाढ होईल का घट होईल असे वाटते. जोखीम कितपत स्वीकारता त्यानुसार खरेदी तंत्राचा अभ्यास करावा. आर्थिक सर्वेक्षणाचा आधार घ्यावा. प्रत्येक वर्षी सरकारचा अर्थसंकल्प हा सादर होतो. त्यापूर्वी मागील वर्षाचे प्रगती पुस्तक म्हणजे आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले जाते, ज्यात विकासाचा दर किती ठरविला होता व किती साध्य झाला याचे विवेचन असते. कोणत्या क्षेत्रात जास्त विकास झाला, कोणत्या क्षेत्रात कमी झाला या संदर्भात काही विश्लेषणात्मक माहिती जनतेसमोर ठेवली जाते. ज्या क्षेत्रात जास्त विकास झाला असेल अशा क्षेत्रातील कंपन्या कोणत्या आहेत, अशा कंपन्यांमध्ये कोणत्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्या NAVची वाटचाल चढत्या क्रमाने राहिलेली असेल. तसेच भविष्यात शासनाने अशा क्षेत्रात भरपूर झुकत्या मापाच्या सवलती दिल्या असतील तर सामान्य गुंतवणूकदारांनी अशा म्युच्युअल फंडाचा योग्य त्या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांचा फायदा होईल. योजना फायदेशीर असेल तर म्युच्युअल फंडाची एखादी योजना अधिक परतावा देत असेल, एका मर्यादेत राहूनच तार्किक पद्धतीने अशा योजनेत गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी. परंतु अधिक परतावा प्रमाणापेक्षा जास्त देण्याचे आश्वासन एखाद्या म्युच्युअल फंड देत असेल तर अतिलोभ हव्यासावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा तेलही गेले आणि तूपही गेले अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. प्रशासकीय खर्च कमी. एखाद्या म्युच्युअल फंड चालविण्याचा जो काही खर्च असतो तो किती आहे? एंट्री व एक्झिट खर्च सेबीने ठरवून दिलेल्या मर्यादेतच असा खर्च होतोय का? पैसा कोठे खर्च करायचा व कोठे आखडता हात घ्यायचा याची शहाणपण आहे. अशा म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांनी सकारात्मक विचारांनी पाहायला हरकत नाही. अंतर्गत आर्थिक स्थिती. एखाद्या म्युच्युअल फंडात बदल झाला असेल, ज्यात परिस्थितीनुसार बदलामुळे अशा फंडाचे भविष्य उज्ज्वल आहे असे वाटत असेल, म्युच्युअल फंडाची अंतर्गत आर्थिक स्थिती भक्कम आहे असे वाटत असेल, अशा वेळी गुंतवणूक करावी. दुसरा मुद्दा पाहूया, तो म्हणजे गुंतवणूक केव्हा मोकळी करावी, म्हणजेच बाहेर केव्हा पडायचे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणतः जेव्हा स्वतःच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी 70 ते 85% गुंतवणूक
मुदत पूर्व मोडल्या जातात अशा योजनेमधून बाहेर पडून गुंतवणूक मोकळी करतात, परंतु योग्य वेळीच बाहेर पडतात असे कोणी आत्मविश्वासाने सांगणार नाही. अशा गुंतवणूकदारास अपरिपक्व गुंतवणूकदार असे म्हणतात. म्युच्युअल फंडाची निवड करीत असताना जे ध्येय ठरविले होते ते साध्य करण्यासाठी योग्य वेळी योग्य परिस्थितीत योजनेतून बाहेर पडणारे अतिशय विरळ असतात. योजना संशयास्पद असेल तर जेव्हा एखादा म्युच्युअल फंड वादाच्या भोवऱ्यात संशयास्पद स्थिती निर्माण झाली असेल अशा वेळी जास्त तोटा सहन करण्यापेक्षा कमी फायदा स्वीकारून अशा योजनेतून बाहेर पडणे केव्हाही चांगले. चालक वादग्रस्त असेल. जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडातील चालक संशयास्पद असतील असा अनुभव येत असेल, आर्थिक गैरव्यवहार झाला, तशी कुजबूज लागली, सेबी अनेक वेळा अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडास वारंवार ताकीद देत असेल, अशा वेळी स्वतःची गुंतवणूक काढून घ्यावी. कारभार बेशिस्त म्हणजेच NAV कुपोषित सारखा असेल. एखाद्या म्युच्युअल फंडाचा कारभार बेशिस्तीने चालत असेल, त्यांचा गुंतवणुकीचा निर्णय अपरिपक्व पद्धतीचा झाल्याने सामान्य गुंतवणूकदारास परतावा कमी मिळत असेल, कारण अशा फंडाचा NAV हा सातत्याने कुपोषितासारखा असणे, तो पुस्तकी मूल्यावर जात नाही. अशा योजनेतून बाहेर पडणे अधिक चांगले असते, कारण मॉर्गन स्टॅनले किंवा युनिट ट्रस्ट अलायन्सची उदाहरणे गुंतवणूकदारांसाठी सदैव लक्षात ठेवावी. मंदी सदृश्य परिस्थिती. जेव्हा शेअर बाजारात मंदी सदृश्य वातावरण तयार होते, म्युच्युअल फंड स्वतः अनेक क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूक मोकळी करण्यासाठी वाटचाल करते. अशावेळी सावध गुंतवणूकदारांनी स्वतःचे पैसे एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केले असतील तर ते मोकळे करून घ्यावे. शेअर बाजारातील निर्देशांक अशा वेळी सातत्याने घसरत असतो. तो निच्चांकात जाण्यापूर्वी स्वतः अशा योजनेतून बाहेर पडणे अधिक चांगले असते. शासकीय धोरण बदलले. शासकीय धोरण विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांना अनुकूल नसेल व म्युच्युअल फंडातील चालक अशा कंपन्यातील गुंतवणूक फिरविण्यास तयार नसतील किंवा जास्त कालावधी लावत असतील, अशा वेळी सावध गुंतवणूकदारांनी स्वतःची गुंतवणूक मोकळी करून घ्यावी, कारण भविष्यातील घंटानाद वर्तमान काळात आपणास ऐकू येतो. जास्तीत जास्त परतावा. परिपक्व युनिटधारक स्वतःच्या तार्किक अनुमानाने एखाद्या योजनेत ठराविक परतावा मिळाला की वापस परतायचे असा अंदाज बांधतात. तो गाठला तर ती योग्य वेळ त्यांच्यासाठी ठरते. अशावेळी युनिटधारकांनी त्यातून माघार घेणे शहाणपणाचे ठरते. असा अचूक निर्णय त्यांनी घ्यावा. व्यावहारिक निर्णय. एकंदरीत एखाद्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत जसे योग्य वेळी पदार्पण केल्यावर फायदा मिळतो, तसेच अचूक वेळी व योग्य काळात बाहेर पडणे म्हणजे परिपक्व गुंतवणूकदार असल्याचे लक्षण ठरते. म्हणून प्रत्येक गुंतवणूकदारांनी यासाठी परिपक्व गुंतवणूकदार व्हावे. यासाठी भावनिक निर्णय घेण्यापेक्षा व्यावहारिक निर्णय घेतल्यास नक्कीच आपल्या गुंतवणुकीतून अधिक परतावा किंवा गुंतवणूक वृद्धी होऊ शकते. धारण करण्याची सहनशीलता. अनेक वेळा गुंतवणूकदार उत्साहाच्या भरात एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात, परंतु म्युच्युअल फंडातील विविध योजनेत NAV प्रकाशित होतो. आपण त्यात गुंतवलेल्या योजनेचा समावेश आहे का हे तपासतात. तेव्हा NAV पाहतात तो वाहनाची गती दर्शवणाऱ्या काट्याप्रमाणे सतत फिरत असतो. तेव्हा अनेक गुंतवणूकदारांचा BP देखील NAV प्रमाणे अस्थिर होतो. सध्याचे NAVचे मूल्य खरेदी मूल्यापेक्षा कमी झाले असेल तर गुंतवणूकदारांनी फंडातील गुंतवणूक मोकळी करू नये. ती धारण करावी. भविष्यात त्यामुळे अधिक फायदा होतो. तेव्हा तात्पुरत्या बदलामुळे NAV कमी झाला असेल तर नवीन युनिट खरेदी करून भविष्यात फायदा घेता येतो. परंतु खरेदी मूल्य जास्त परंतु सध्या बाजारभाव कमी असेल तर काही वेळ धारण करावा. फंडामेंटली असे म्युच्युअल फंड सशक्त असावेत. भविष्यात NAV वाढवण्यासाठी परिस्थिती असेल. शेअर बाजारात मंदी असेल, भविष्यात तेजी निर्माण होत असेल. आपण हे सर्व मुद्दे लक्षात ठेवायला हवे. तर मित्रांनो, आजच्या चर्चेत आपण पाहिलं की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना परफेक्ट एंट्री आणि एक्झिट कधी करावी त्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. आपण आपल्या आर्थिक गरजांचा विचार करावा लागतो. योग्य वेळेवर गुंतवणूक केली तर आर्थिक योजनेचा फायदा घेता येईल. तसेच मोकळी गुंतवणूक करण्याची कारणे देखील लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा योजना संशयास्पद वाटेल किंवा आर्थिक स्थिती अस्थिर आहे असे वाटेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीसाठी धारण करण्याची सहनशीलता वाढवणे. जर तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुम्ही एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकता. आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला या माहितीमुळे तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये मदत होईल. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. तुमच्या अमूल्य प्रश्नांसाठी कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.